नमस्कार मित्रांनो, मी पद्माकर दगाजीराव पाटील जळगावच्या ऐतिहासिक शिवतीर्थ क्रिकेट मैदानावरून सर्व दर्शकांचं, सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लब द्वारा आयोजित श्री चषक 2025 आजचा पहिल्या दिवसाचा हा 7वा सामना। तर पहिल्या दिवशीचा आजचा 7वा सामना स्माइलिंग नीज 11 विरुद्ध श्री क्रिकेट क्लब या दोन संघांच्या दरम्यान होतोय। स्माइलिंग नीज 11 संघाचे कर्णधार अविनाश देवरे यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला होता, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि श्री क्रिकेट क्लबचे सलामी फलंदाज आता मैदानात आलेले आहेत। कैलास पाटील स्ट्राइकला असतील, नॉन स्ट्राइकला असतील, शुभम परदेशी गोलंदाजीची सुरुवात करतील, प्रदीप लोणकर गोलंदाज तैयार, फलंदाज तैयार, क्षेत्ररक्षक तैयार, पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले। ऑफस्टंपच्या बाहेर उडवलेला आहे, कव्हर क्षेत्रात चौकारी की षटकार आलेला आहे, खराब चेंडू, शॉट ऑफ लेंथ, उजव्या यष्टीच्या बाहेर, हात मोकळे करण्याची संधी आणि कैलास पाटील सारख्या फलंदाजाला आपण अशी संधी पहिल्या चेंडूवर देऊ शकत नाही। संधी त्याला केव्हाही द्या, तो ती ग्रॅब करेल। षटकाराने खातं उघडलेलं आहे कैलासने। पुन्हा एकदा प्रदीप लोणकर, ओ दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करताय, वार पहिला होता कैलासचा, हा प्रदीप लोणकर यांचा पलटवार आपल्याला बघायला मिळतोय। प्रदीप लोखंडकर यांनी पलटवार केलेला आहे। कैलाश पाटील कॉट, बबलू बोरसे बोल्ड, प्रदीप लोखंडकर 6 धावा, 1 गडी बाद। श्री क्रिकेट क्लबला दुसऱ्या चेंडूवर मोठा धक्का। श्री क्रिकेट क्लब द्वारा आयोजित श्री चषक 2025 आजचा पहिला दिवस आणि या 7वा सामना सुरू आहे। या स्पर्धेचे मुख्य स्पॉन्सर्स, मुख्य प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी सर, स्माइलिंग नीज, नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर। या स्पर्धेचे को स्पॉन्सर्स खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोष अप्पा खोंडे। ट्रॉफीचे प्रायोजक बेकर्स पॉइंट द केक शॉप, पुरुषोत्तम पाटील आणि निर्मल दादा पाटील। पुढचा चेंडू प्रदीप लोखंडकर यांचा, पियुष लाडवंजारी, ओ दोन्ही पायांच्या मधून चेंडू गेलेला आहे, शॉट फाईन लेग कडे। डॉट बॉल। चला पुन्हा एकदा प्रदीप, पियुष लाडवंजारी स्ट्राइकला। ट्रॉफीचे प्रायोजक प्रदीप लोखंडकर यांचा पुढचा चेंडू आहे। ट्रॉफीच्या प्रायोजकांकडे वळूया, दरम्यान पियुष एका धावेने आपलं खातं उघडतोय। बंटी धनराळे लॉंग ऑफ सीमारेषेवर चेंडू अडवतोय, दरम्यान एका धावेने खातं उघडतोय तो पियुष। आणि आता स्ट्राइकला असतील डावखुरे तडाखे बंद फलंदाज शुभम परदेशी। ओ यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात, षटकारानंतर चांगलं कमबॅक प्रदीप लोखंडकर यांचं। एक ज्येष्ठ खेळाडू, 52 वर्षाचा हा चिरतरुण खेळाडू, फुल टॉस चेंडू आणि सरळ हातात, झेल सुटलाय। सागर धनराळे यांच्या हातून एक झेल सुटलेला आहे आणि तोही शुभमचा, आणि चौकार मिळालेला आहे। ज्या ठिकाणी फलंदाज तंबूत परतायला हवा होता त्या ठिकाणी फलंदाजाला चौकार मिळतोय, सोबत मिळतोय जीवनदान।
11 धावा 1 गडी बाद. ट्रॉफीचे प्रायोजक इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. सागर धनराळे गोलंदाजीला आलेले. ट्रॉफीचे प्रायोजक बेकर्स पॉइंट द केक शॉप, पुरुषोत्तम पाटील, निर्मल पाटील. मॅन ऑफ द मॅचच्या चषकांचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल NX. फुल टॉस चेंडू फटका फसलाय. ओ आणि डॉक्टर साहेबांनी चांगला झेल टिपलेला आहे. दुसरा फलंदाज पियुष लाळवंजारी तंबूत परततोय. पियुष लाळवंजारी कॉट. डॉक्टर मनीष चौधरी बोल्ड. सागर धनराळे दुसरा फलंदाज आता तंबूत परततोय. महालक्ष्मी मोबाईल NX आपल्या माणसाची दुकान. वाल्मिकराव पाटील सामनावीराच्या चषकांचे प्रायोजक. पॅव्हिलियन एंडचे प्रायोजक हॉटेल AK. आनंद कदम. बॉल स्पॉन्सर्स हॉटेल जय मल्हार, श्री बापू हटकर आणि श्री प्रवीण गायकवाड. हॉटेल जय मल्हार व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट्स रविवार, बुधवार व शुक्रवार स्पेशल डेग मटन साठी प्रसिद्ध आहे. शिरसोली रोड, रायसोनी कॉलेज जवळ, जळगाव. प्रवीण दादा गायकवाड, बापू हटकर संचालक हॉटेल जय मल्हार चे संचालक. बॉल प्रायोजक. ऑप्शनच्या बाहेर. दरम्यान मित्रांनो, आपला एक मित्र आहे, जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतो, निखिल सुभाष पाटील, जे आज आपला वाढदिवस साजरा करतायत. तर समस्त क्रिकेट प्रेमींतर्फे जळगाव जिल्हा पोलीस दलातील एक चांगलं व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणू शकतो निखिल पाटील. तर निखिल आबा आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शिवशुभेच्छा. शॉट ऑफ लेनचा चेंडू आणि कव्हर क्षेत्रात षटकार. रोहित वंजारी द मॅन फ्रॉम अंबनेर. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी बंटी धनराळेची. दुसरे षटक संपत आहे. 17 धावा 2 गडी बाद. श्री क्रिकेट क्लब संघ फलंदाजी करतोय. सुपर 6 प्रायोजक एकविरा प्लायवूड, श्री नारायणराव पाटील संचालक एकविरा प्लायवूड. फर्स्ट प्राइज खोंडे बंधू ज्वेलर्स यांच्याकडून 51,000 रुपये रोख आणि चषक. दुसरं पारितोषिक जे स्पोर्ट्सचे जितेंद्र जवळकर यांच्याकडून 31,000 रुपये रोख आणि एक चषक. तिसरं पारितोषिक 15,000 रुपये रोख आणि चषक भरतभाऊ सपकाळे समाजसेवक यांच्याकडून. चौथं पारितोषिक श्री क्रिकेट क्लब यांच्याकडून 15,000 रुपये रोख. बाउंड्री प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स, प्रदीप लोखंडकर. ओ यांचा चांगला चेंडू घुमवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. या स्पर्धेसाठी बॅनर स्पॉन्सर्स. फुलटॉस चेंडू बॅटची कड घेतलेली आहे. शॉट थर्डमॅनकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मात्र मिळत नाहीये.
योग एफएक्स अकॅडमी, योगेश शिंपी. पुन्हा एकदा बॅटची कड. यावेळेस एक धाव धावतायत आणि पूर्ण करतायत. रोहित वंजारी आता स्ट्राईकला. SR पाटील कन्स्ट्रक्शन, संदीप पाटील, जैन असोसिएट्स, जयेश पाटील या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य. देव माझा कन्स्ट्रक्शनचे संचालक सतीश मराठे. अठरा धावा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल. यष्ट्यांच्या मागे अविनाश देवरे. हिंदू प्रीमियर लीग असो किंवा ही मॅच असो, अतिशय उत्कृष्ट योगदान राहिलेलं आहे यष्ट्यांच्या मागे. आपण जर बघितलं असेल मॅन फ्रॉम चाळीसगाव अभिषेक देशमुख यांचं सुद्धा यष्ट्यांच्या मागे सुरेख कलेक्शन होतं. चांगलं यष्टीरक्षण केलेलं होतं. त्यानंतर आपण बघितलं असेल जळगावचा आपला लोकल बॉय राहुल माळी, हा सुद्धा अतिशय उत्कृष्ट यष्टीरक्षण करतो. जगदीश कापुरे, जबरदस्त विकेट किपिंग केलेली होती त्यांनी हिंदू प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत. वीर आर्या संघाचे कर्णधार आणि संचालक होते. बॅट चिकड, इनसाइड एज शॉट, फाईन लेग कडे. हिंदू प्रीमियर लीगच्या पहिल्या ऐतिहासिक पर्वाचे विजेते होते वीर आर्या संघाचे कर्णधार जगदीश कापुरे. 18 धावा झालेल्या आहेत श्री क्रिकेट क्लबच्या. आणि या स्पर्धेतील सर्व नाणेफेकीचे प्रायोजक ॲडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्म. ओ हो हो हो, फुलर लाईनचा चेंडू खोदून काढलेला आहे. काउस कॉर्नरकडे चेंडू जातोय. एक धाव मिळते. चांगलं कलेक्शन अविनाश देवरेचं. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 19 धावा, 2 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत कैलास पाटील षटकारांनी, ज्यांनी या डावाची सुरुवात केलेली होती. आणि त्यानंतर पियुष लाडवंजारी, सागर धनराळे आलेले आहेत आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 4थं षटक घेऊन. पुन्हा एकदा इनसाइड एज, डॉट बॉल. सागर धनराळे. चला या ठिकाणी गोलंदाजीची ॲक्शन तपासली जाते. या स्पर्धेचं थेट प्रसारण लाईव्ह व्हिजन, क्वालिटी विथ क्लॅरिटी, लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण बघत आहात. आणि नक्कीच आपण लाईव्ह व्हिजन या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जो संघ क्षेत्ररक्षण करतोय त्या संघाचं नाव आहे लिगामेंट 11. छत्रपती प्रतिष्ठान, जे खेळाडू छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह मैदानावर नियमित सराव करतात, त्यांचं एक संस्था आहे छत्रपती प्रतिष्ठान. त्या छत्रपती प्रतिष्ठानच्या नावाने ही लिगामेंट 11 टीम खेळते. फेअर डिलिव्हरी. जबरदस्त आयोजन, सूक्ष्म नियोजन, एक चांगली स्पर्धा आपल्या 4थ्या सीझन मध्ये आलेली आहे.
श्री चषक 2025 या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज. फुल टॉस चेंडू आणि रोहित वंजारी सारख्या फलंदाजाला आपण फुल टॉस नाही देऊ शकत, कारण की असं म्हणतात की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस नहीं डालनी चाहिए. आणि रोहित वंजारी जे क्रिक हिरोज या ॲपवर 150 षटकार पूर्ण झालेले आहेत. वेल डन रोहित. चला, अंमळनेरचा हा चांगला खेळाडू. चला, आमचे कॅमेरामन युद्ध पातळीवर प्रयत्न करतायत चेंडू काढण्याचा. सत्यम पाटील लाइव्ह व्हिजन कॅमेरामन टीमचे अल्ट्रा प्रो कॅमेरामन, आणि दुसरे प्रो कॅमेरामन आहेत मयूर थोरात. आपण सध्या जे रील्स बघत आहात ते रील्स सध्या एडिट करत आहेत मयूर थोरात. त्यांचे रील सध्या एकदम जोरात. डिसेंबर महिन्यात गवळी समाज क्रिकेटचा सुद्धा थरार पार पडणार आहे. तर गवळी समाजाच्या क्रिकेट लीगचे आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य चेतन गवळी आपल्या सोबत आहेत. दरम्यान वन बाउन्स चौकार, चौकाराचा इशारा आलेला आहे. खोंडे बंधू ब्रदर्स श्री चषकाचा हा ब्रँडेड चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या 29-29, 2 गडी बाद. ओ, यावेळेस बॅटची कड आणि चेंडू सरळ यष्टी रक्षक अविनाश देवरे यांच्या हातात, आणि 2 वार खाल्ल्यावर पलटवार केलेला आहे सागरने. आणि आता श्री क्रिकेट क्लबचे कर्णधार बाळा निंबाळकर. चेंडू फुलटॉस चेंडू फ्लिक केलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. डीप विकेट मिड विकेटचा खेळाडू जयेश सपकाळे चेंडू अडवतोय. दरम्यान एकच धाव मिळते. बाळा आपलं खातं उघडतोय. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 30 धावा, 3 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत कैलाश पाटील, पियुष लाडवंजारी आणि मॅन फ्रॉम अंमळनेर रोहित वंजारी. या संपूर्ण श्री चषक क्रिकेट स्पर्धेत 18 संघ सहभागी झालेले आहेत. प्रत्येक संघाला लीग स्टेजच्या 2 मॅचेस मिळणार आहेत. प्रत्येक ग्रुप मधले टॉप 2 संघ क्वालिफाय होणार आहेत. आणि आता गोलंदाजीला आलेले आहेत आसिफ पिंजारी, फटका फसलाय. आसिफचा कॉल आणि या ठिकाणी धावाची संधी. निशाणेबाजी चुकलेली आहे.
आणि या 5 धावा, 5 धावा, 4. ओके, 4 धावा मिळतील. भरपूर वेळ होता झेल पकडण्यासाठी सुद्धा आणि थ्रो मारण्यासाठी सुद्धा, परंतु असं म्हणतात की अतिघाई संकटात नाही, तसंच काहीच झालेलं आहे. एकाच चेंडूवर 2 जीवनदान. हो, यावेळेस हलक्या हाताने खेळलेला आहे. आसिफ आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवत आहे. शुभम घाई करतायत, कशाची करतायत ते समजायला मार्ग नाही. धाव नव्हती. ओ, डॉट बॉल. आसिफ पिंजारी जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. शॉट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला आहे. जयेशच्या डोक्यावरून चौकार, 1 बाउन्स चौकार. भरत भाऊ सपकाळे यांच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा चौकार. समाजसेवक भरत भाऊ सपकाळे. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल या ठिकाणी वसूल करण्यात आलेला आहे. सरळ समालोचन कक्षात हा षटकार आलेला आहे. ऑप्शनच्या बाहेर बाळा निंबाळकर यांनी षटकार लगावलेला होता आणि त्या षटकाराचे प्रायोजक होते एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लब द्वारा आयोजित श्री चषक 2025. पाच षटकांची समाप्ती, 44 धावा, 3 गडी बाद. आणि आता बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक असेल, ज्या षटकामध्ये केवळ 3 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर उभे राहू शकतील. पंचांचा इशारा आलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले कंपल्सरी या स्पर्धेत 6वं षटक जे असेल ते बॅटिंग पॉवर प्लेचं असेल. पहिल्या 2 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये केवळ 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, तर बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू बाहेर. सतनाम सिंह बावरी बॅकफुटवर जाऊन लॉंग ऑनच्या दिशेने सागर धनराळे चेंडू अडवत आहेत. 1 धाव मिळते. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत. बाळा निंबाळकर आणि बाळा निंबाळकरचा हा हवाई फायर, चेंडू जातोय सीमा पार, दणदणीत उत्तुंग षटकार. 51 धावा झालेल्या आहेत. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत श्री क्रिकेट क्लबच्या. आणि या श्री चषक ब्रँडेड षटकाराचे स्पॉन्सर्स एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील, सतनाम सिंह बावरी. फुलरलेनचा चेंडू खोदून काढलेला आहे डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेने. डॉक्टर मनीष चौधरी या चेंडूला अडवत आहेत. दरम्यान 1 धाव मिळते.
एक सुंदर झेल डॉक्टर साहेबांनी टिपलेला होता. श्री क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या 50 पार झालेली आहे. 52 धावा स्ट्राईकला असतील शुभम परदेशी. आणि शुभम परदेशीच्या बॅटवर जर चेंडू यायला लागले तर मोठे मोठे तडाखेबाज फटके तो खेळतो. सतनाम सिंग बावरी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेस ऑफ्टमच्या बाहेर. चांगली गोलंदाजी. सतनाम सिंग बावरी हे सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. हे सुद्धा एक उत्कृष्ट क्रिकेट प्रशिक्षक आहेत. डाऊन द ग्राउंड चांगला फटका परंतु त्याही पेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण. बघा या ठिकाणावरून जर चेंडू सुटला असता तर निश्चित अलॉंग द कार्पेट चौकार होता. जबरदस्त क्षेत्ररक्षण डॉक्टर मनीष चौधरी यांचं. ओ इनसाइड एज. हा चेंडू अडवला गेला असता. अमोल राठोड पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. 6 षटकांची समाप्ती. अब तक 56, 3 गडी बाद. श्री क्रिकेट क्लब हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. शुभमच्या बॅटवर पाहिजे तसे चेंडू येत नाहीये. विक्रांत पाटील उर्फ विक्की राजे गोलंदाजीला आलेले आणि त्यांचे परम मित्र निखिल पाटील आज आपला वाढदिवस साजरा करतायत. तर नक्कीच चांगली गोलंदाजी करून निखिल पाटील यांना ते एक बर्थडे गिफ्ट देतील आणि सामन्यानंतर त्यांना जॉईन करतील. दिशाहीन चेंडू. खराब सुरुवात विक्रांत पाटील यांची. अवांतर धावेने 58 धावा. पुन्हा एकदा विक्रांत पाटील. ओ हो गतीत परिवर्तन. शुभम परदेशी याला अजूनपर्यंत लय सापडत नाहीये. सूर गवसत नाहीये आणि एकदा का त्याला सूर सापडले तर तो जबरदस्त प्रहार करतो. पुन्हा एकदा विक्रांत पाटील. फुल टॉस चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. चौकार आहे. चला बघा प्रत्येक वेळेस असं असतं की ज्यावेळेस असा चेंडू येतो बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडे त्यावेळेस तो डबल माइंड असतो. कॅच घेण्यासाठी जायचंय की चेंडू अडवण्यासाठी. यावेळेस कॅच घेण्यासाठी गेला आणि ऐन वेळेला आपला विचार बदलला की चेंडू अडवूया. अडवण्याचा प्रयत्न केलेला होता. चेंडूची गती कमी केलेली होती परंतु चेंडू बाउंड्री रोपला टच होऊन गेलेला होता. चांगला प्रयत्न होता सागरचा. चांगली गोलंदाजी. गतीत परिवर्तन. चेंडूतली गती या ठिकाणी काढून घेतोय गोलंदाज. चकमा देतोय फलंदाजाला. पुन्हा एकदा विक्रांत पाटील उर्फ विक्की राजे आपल्या गोलंदाजी मार्कवर. सतनाम यांचा चांगला प्रयत्न. चेंडू खराब होता. फुल टॉस होता. दोन चेंडू अजूनही शिल्लक. आणि अविनाश देवरे यांचे परम मित्र प्रशांत जाधव हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत. प्रशांत दादा आपलं मनपूर्वक स्वागत.
ओहो हो, चांगला फटका बॅकफुटवर जाऊन एक्स्ट्रा कव्हर रिझनला. ऋषिकेश पाटील यांची फॅन फॉलोईंग जबरदस्ती दिसते. त्यांच्याकडे चेंडू गेला आणि दर्शकांमध्ये जल्लोष. विक्रांत पाटील, खराब चेंडू परंतु चांगलं यष्टीरक्षण केलेलं आहे. 2 अतिरिक्त धावा मिळतील वाईडच्या स्वरूपात आणि धावसंख्या 69 धावा, 3 गडी बाद. ओ, वाईडचा इशारा आलेला आहे. गतीत परिवर्तन, दिशाहीन चेंडू. 14 धावा या षटकात आलेल्या आहेत. शुभम परदेशी बघा हुशारी दाखवलेली आहे. मधून कॉल नव्हता हा. जो कॉल होता हा त्यांचा स्वतःचा कॉल होता, कारण की त्यांना माहिती आहे त्यांच्या बॅटवर जर बॉल येत नाहीये तर डिक्लेअर्ड आउट. हा फलंदाज आता या सामन्यात फलंदाजी करायला येऊ शकत नाही. ओ, वाईडची मागणी जरूर केली जाते, परंतु नवीन नियमानुसार मिडल स्टंप पासून 1 फुटावर एक मार्किंग केलेली असते. त्या मार्किंगच्या मध्ये जर असेल, लेग स्टंपला जरी असला आणि त्या मार्किंगच्या मध्ये जरी असला तरी तो नो बॉल नाहीये. फटका फसलेला आहे आणि बाळा निंबाळकर यांना परतावं लागेल. चला, गोलंदाजाची ऍक्शन चेक केली जाते. अमोल राठोड गोलंदाजी करतायत. चला, अमोल राठोडला प्रत्येक विकेटवर भूषण चित्ते यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. परंतु अमोलची आता गोलंदाजीची ऍक्शन या ठिकाणी चेक केली जाते. सुभाषराव जाधव, मनपूर्वक स्वागत. चला, सर्व दर्शक गुलाबी थंडीत या क्रिकेटच्या रणसंग्रामाचा आनंद घेत आहेत. सर्व दर्शकांचं श्री चषक क्रिकेट स्पर्धेची आयोजन समिती मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. मैदानावर उपस्थित सर्व दर्शक, सर्व क्रिकेट रसिक आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी पद्माकर पाटील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण बघत आहात मानाचा श्री चषक 2025 चौथे पर्व. फेअर डिलिव्हरी. वैध चेंडू.
दुर्गेश वंजारी आलेले, मॅन फ्रॉम मेहरून. जळगावात लाडवंजारी समाजाची एक क्रिकेट प्रतियोगिता होत असते. त्यात पियुष लाडवंजारी असेल, रोहित वंजारी असेल, दुर्गेश असेल, हे खेळाडू जबरदस्त परफॉर्मन्स करत असतात आणि ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा जबरदस्त खेळत असतात. ओ हो हो हो, बघा ही ओपन टुर्नामेंट आहे. बघा, समाजाचं क्रिकेट हे फक्त समाज जोडण्याचं माध्यम आहे, परंतु ओपन क्रिकेटमध्ये आपल्याला खरी स्पर्धा बघायला मिळते. समाजामध्ये तरी आपल्याला एक दोन कमजोर कड्या मिळतात ज्यांच्यावर आपण मोठे मोठे प्रहार करतो, परंतु स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये, ओपन क्रिकेटमध्ये फार फरक असतो. प्रत्येक खेळाडू ब्रँडेड असतो, प्रत्येक खेळाडूकडे अनुभव असतो मोठ्या स्तरावर खेळण्याचा. 76 धावा दुर्गेश वंजारीने आपलं खातं उघडलेलं आहे आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये. जबरदस्त तडाखा दिलेला आहे. षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. ओ, यावेळेस थोडीशी घाई केलेली दिसते. ओ, मिसफिल्ड, आणि ह्या धावा महागात पडतील. 22चा इशारा आलेला आहे. चौकार मिळतोय. धावसंख्या 80. 80. अमोल राठोड. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, परंतु शफल झालेला होता त्यामुळे वाईड दिलेला नाहीये. आणि दीपक राजपूत नॉन स्ट्राईक एंडवरून सांगताय की रिव्ह्यू घ्या, आणि घेतलेला आहे. चला, वाईड साठीचा हा रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. वैध चेंडू. 80 धावा. चला, हा चेंडू इतक्या दूर टोलवलेला आहे की माझ्या मते परत येणार नाही तो. 86 धावा. आणि बघा, आजच्या दिवसापुरता एक रूल आहे, चेंडू कधीही हरवला, अगदी 10व्या षटकाच्या 4थ्या-5व्या चेंडूला जरी हरवला तर नवीनच बॉल मिळेल. कारण की आजचा पहिला दिवस आहे, आपल्याकडे रोल बॉल अवेलेबल नाही आहेत. तर आजच्या दिवसासाठी हा रूल असेल. उद्या ऑर्गनायझर आपल्याला सांगतीलच उद्यापासून काय असेल. 86 धावा 4 गडी बाद. जबरदस्त तडाखा दिलेला होता दुर्गेशने.
मोठा फटका. हिंदू प्रीमियर लीगचा फॉर्म श्री चषकात सुद्धा कॅरी करतोय दीपक राजपूत. शतकापासून श्री क्रिकेट क्लब 2 धावा दूर. आणि ही जोडी जर अजून थोडा वेळ मैदानात राहिली तर ही जोडी काही करू शकते. फटका फसलाय आणि परतावा लागेल. ऋषिकेश पाटील यांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. त्यांनी झेल घेतला आणि त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोष. दीपक राजपूत तंबूत परततायत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रेम द्विवेदी. प्रेम आता नवीन फलंदाज. वन बाउंड चौकार. प्रेमच्या बॅटमधून आलेला आहे चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स. 100 पार झालेली आहे श्री क्रिकेट क्लबची. 102 धावा. एकशे 3 धावा. सतनाम सिंग बावरी. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉल वसूल केलेला आहे. लो फुलटॉल होता परंतु पूर्ण ताकद या फटक्याच्या मागे. दुर्गेश जबरदस्त मोठे मोठे प्रहार करतोय. हा होता श्री चषकाचा ब्रँडेड षटकार ज्याचे प्रायोजक होते एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. एकशे 9 धावा. 6 चेंडू 24 धावा काढून खेळतोय दुर्गेश वंजारी. जबरदस्त फलंदाजी. सतनाम सिंग बावरी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. फटका फसलेला आहे. पोहोचतील का? पोहोचलेले परंतु इतक्या जोरात पोहोचले की ते चेंडूला क्रॉस करून चुकलेले होते. चला धावबाद व्हावं लागेल. चला एक धाव मिळेल आणि दुर्गेश छोटीशी परंतु आकर्षक इनिंग खेळलेली आहे. जबरदस्त मनोरंजन केलेलं आहे दुर्गेश वंजारीने प्रेक्षकांचं. गोलंदाजीला आलेले विक्रांत पाटील उर्फ विक्की राजे. फुलटॉस चेंडू. एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 बाउन्स चौकार. खराब सुरुवात. 114. 114 धावा.
6 गडी बाद. आणि या ठिकाणी पंच चेक करू इच्छिता की अबोव द वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे किंवा नाही. योगेश भाकरे टीव्ही अंपायर तो डायरेक्टर. चला, पंचांचं असं मानणं की चेंडू खालच्या बाजूला डीप होत होता, त्यामुळे हा नो बॉल नाहीये, वैध चेंडू, व्हॅलिड बॉल आणि चौकार. ओ, बुंध्यात टाकलेला चेंडू खोदून काढलेला आहे. डॉक्टर मनीष चित्त्याच्या चपळाईने चेंडूवर येत आहेत, चेंडू अडवतायत, परत करतायत. दरम्यान एक धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 115. 15 धावा. शेवटचे 3 चेंडू या डावातले शिल्लक. वाईड आउटसाइड द लाईन ऑफ स्टंप. पंचांचे हात दोन्ही जमिनीला समांतर, याचा अर्थ लक्षात घ्या, एक धाव अवांतर एक्स्ट्रा. वाईडचा इशारा. 116. लॉस ऑफ 6. गतीत परिवर्तन, परंतु ते परिवर्तन फलंदाजाने ओळखलेलं आहे आणि या चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे. हा आलेला आहे श्री क्रिकेट क्लबचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्येकडे वळूया. 122. 122. 6 गडी बाद. विक्की मिस्त्री स्ट्राईकला. विक्रांत पाटील या डावात महागडे ठरतायत. ओ, लोअर फुल टॉस. प्रदीप लोखंडकर चांगलं क्षेत्ररक्षण, एक जबरदस्त व्यक्तिमत्व. 52 वर्षाचं वय मित्रांनो, परंतु अजूनही तरुणांना लाजवेल अशी गोलंदाजी करतात. ओ, यावेळेस धावबादची संधी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. हा शेवटचा चेंडू आहे. एक जर धाव असेल तर 124. 6 गडी बाद आणि धावबाद जर असेल तर 123. 7 गडी बाद. बघूया आता तिसरे पंच काय निर्णय देतात. फलंदाजाला धावबाद व्हावं लागेल. 123 धावा. 7 गडी बाद श्री क्रिकेट क्लब या संघाच्या. आणि 124 धावा. 1 टू का 4. 124 धावांचं लक्ष असेल छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 संघाला.
124 धावांचा आव्हान असेल छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 संघाला. आणि सलामीचे फलंदाज म्हणून मैदानात दाखल झालेले स्ट्राईकला असतील बबलू बोरसे, नॉन स्ट्राईकला डॉक्टर मनीष चौधरी सर. गोलंदाजीची सुरुवात करतील श्री क्रिकेट क्लब तर्फे दीपक राजपूत. 10 षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. पहिला चेंडू वाईड यॉर्कर, चांगल्या चेंडूने सुरुवात करतोय दीपक. संपूर्ण हिंदू प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत बॅट असो, बॉल असो, क्षेत्ररक्षण असो, जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. फुल टॉस चेंडू, नो बॉलचा इशारा आलेला आहे. खातं उघडतंय आणि अबो द वेस्ट हाईटचा हा दिलेला नो बॉल. तर पंचांचा पंखा फिरतोय. जो इशारा असेल फ्री हिटचा तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. चला, स्ट्राईक रोटेट झालेली आहे त्यामुळे फिल्डिंग सुद्धा चेंज होऊ शकते नियमानुसार. गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचा आनंद घेताना जळगावकर दर्शक, जबरदस्त क्रिकेटचा माहोल. नमो रायझिंग विरुद्ध ज्योती देवी 11, दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहेत. अविनाश अकोलकर. ओ हो हो हो, पहिला षटकार आलेला आहे. डॉक्टर मनीष चौधरी यांनी आपलं खातं उघडलेलं आहे षटकाराने. अविनाश अकोलकर यांच्या हस्ते नाणेफेक होताना नाणेफेकीचे प्रायोजक ऍडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्म. जबरदस्त तडाखा दिलेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेर इनफिल्डला क्लिअर केलेलं आहे. दुर्गेश चेंडू अडवतोय, दरम्यान 1 धाव मिळते. पुन्हा एकदा नो बॉल. षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. आपण बघत आहात श्री चषक 2025. नमो रायझिंग संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली. आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लब जळगाव द्वारा आयोजित श्री चषक 2025 चौथं पर्व. फेअर डिलिव्हरी, एकच धाव मिळेल. मुख्य प्रायोजक नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी. को स्पॉन्सर्स खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोष आप्पा खोंडे. ट्रॉफी प्रायोजक बेकर्स पॉइंट द केक शॉप पुरुषोत्तम आबा पाटील आणि निर्मलदादा पाटील. मॅन ऑफ द मॅच चे चषकांचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल NX, आपल्या माणसाची दुकान वाल्मिक भाऊ पाटील. शॉट ऑफ लेन, ओ हो 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 हो, स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलेला आहे. जबरदस्त कट शॉट, कॉपी बुक स्टाईल कट केलेला आहे. टायमिंग आणि प्लेसमेंट अतिशय सुंदर.
बबलू बोरसेच्या बॅट मधून येतोय तडाखेबंद चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स. धावसंख्या 13. चला, कल्पेश कोल्हे हे आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल प्लेयर आहेत. ते सुद्धा श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत चेतन चौधरी त्यांचे परममित्र हे आहेत. तर दोन्हींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम कल्पेश कोल्हे, वेलकम चेतन चौधरी. षटकातला हा शेवटचा चेंडू. ड्रिफ्टिंग डाऊन द लेग, वाईडचा इशारा येतोय. अवांतर धाव, 1 धाव. धावसंख्या 14. या स्पर्धेसाठी ऑफिशियल ऑनलाईन स्कोरर संजय राजपूत. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने चेंडू वेगाने जातोय. चौकार मिळेल का? बॅटची कड घेऊन हा चेंडू गेलेला होता फाईन लेगच्या दिशेने. असं वाटलं होतं की शरीराला लागलेला आहे, परंतु पंचांनी पुष्टी केली की हा बॅटला लागून गेलेला आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. लिगामेंट 11 संघाची धावसंख्या 18 धावा, 1 गडी बाद. चला, स्कोरिंगसाठी मदत करतायत चंदन सोनार, युवा ऑनलाईन स्कोरर. चला, हा जो हुटर आपल्याला ऐकू येतोय हा महापालिकेच्या 17 मजली प्रशासकीय इमारतीवरून वाजतो आणि हा संकेत आहे की 8:30 वाजलेले आहेत, जेवणाची वेळ झालेली आहे, जेवण करायला हरकत नाहीये. फुल टॉस चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे गेलेला आहे. बावीस धावा झालेले आहेत. बबलू बोरसे नॉन स्ट्राईकला. अविनाश देवरे यांनी चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. गोलंदाजी करतायत प्रतीक. ऑफ स्टंपच्या बाहेर. एक धाव. बबलू बोरसे ऑन स्ट्राइक. राइट आर्म राउंड द विकेट. प्रतीक द्विवेदी गोलंदाजी करतायत. हो, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लपेटण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 23 धावा. दुसरं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक. या स्पर्धेतील पॅव्हिलियन प्रायोजक आनंद कदम, हॉटेल एके.
ओ चांगला फटका मैदानाच्या बाहेर लॉंग लेगला षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. या स्पर्धेतील बॉलचे प्रायोजक श्री प्रवीण गायकवाड आणि श्री बापू हटकर. हॉटेल जय मल्हारचे संचालक. व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट्स रविवार बुधवार आणि शुक्रवार रोजी स्पेशल डेग मटन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि नॉनव्हेजचे आशिक आहेत आमचे परममित्र छत्रपती संभाजीनगरचे सौरभ सिंग राजपूत. त्यांना नक्की जय मल्हारवर घेऊन जावं लागणार आहे. दुसरं षटक संपलेलं आहे. 29 धावा 1 गडी बाद. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलाय. ओ आणि चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न होता. एक नक्की षटकार झेलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न होता. चांगला प्रयत्न. आणि निश्चित ह्या ज्या 5 धावा वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाने त्या निश्चित कामात पडतील. 34 धावा. बिग बिग नो बॉल. कॅच ड्रॉप घेतला जरी असता तरी माझ्या मते नो बॉलमुळे फलंदाज सुरक्षित असतात. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मनोज तायडे यांचा सामना करतील अविनाश देवरे. मनोज तायडे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. ओ चांगला चेंडू. डॉट बॉल. चला अविनाश देवरेला काहीतरी खुन्नस देण्याचा प्रकार सुरू दिसतोय. आणि मनोज तायडे यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर अविनाश देवरे यांच्याशी या सामन्यापूर्वीच त्यांची काहीतरी चर्चा झालेली होती. आमच्या कानापर्यंत आलेली होती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पायावर चेंडू आदळतोय. धाव मात्र मिळत नाहीये. पहिल्या चेंडूवरचा चौका जर आपण वगळला
तर चांगला मारा केलेला आहे. 36 धावा. तिसरे षटक सुरू आहे. अविनाश देवरे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज, जबरदस्त फलंदाजीसाठी ओळखले जातात. डाऊन द ग्राउंड. शुभम परदेशी. अविनाश देवरे पोलीस दलात आहेत, तर मनोज तायडे हे वर्ग 1 अधिकारी आहेत नाशिक महावितरण येथे. एक उत्कृष्ट खेळाडू. ऑफस्टमच्या बाहेर लपेटण्याचा प्रयत्न. सुपर 6 चे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. प्रथम पारितोषिक प्रायोजित केलेले खोंडेबंधू ज्वेलर्स 51,000 रुपये. दरम्यान 3 षटकांची समाप्ती, 37 धावा, 1 गडी बाद. खोंडेबंधू ज्वेलर्स यांच्याकडून 51,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक असेल. संतोषप्पा खोंडे. चालेल. 37 धावा, 1 गडी बाद. अडतीस धावा. प्रतीकचा चेंडू, चांगला ड्राईव्ह, जबरदस्त ड्राईव्ह, जमिनीला चिरत बाळा या चेंडूला अडवत आहेत. बाळा निंबाळकर. धावसंख्या 39, 1 गडी बाद. 40 चेंडू आणि 85 ची आवश्यकता. आता कुठल्या तरी एका फलंदाजाला एक्सिलरेट करावं लागणार आहे, गिअर चेंज करावं लागणार आहे, टॉप गिअर मध्ये गाडी पळवावी लागणार आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलेला आहे. स्टायलिश मॅन फ्रॉम नाशिक, नाशिक का आशिक मयूर सोलोने आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये षटकार घोषित करतोय. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. चला, चेंडू येतोय तोपर्यंत आपण आपल्या प्रायोजकांकडे वळून घेऊया. दुसरं पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे जे जे स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर. 31,000 रुपयाचं रोख पारितोषिक हे जितेंद्र जवळकर यांच्याकडून प्रायोजित केलेलं आहे. तिसरं पारितोषिक समाजसेवक भरत भाऊ
सपकाळ यांच्याकडून असेल 15,000 रुपयाचं तिसरं पारितोषिक. चौथं पारितोषिक श्री क्रिकेट क्लब यांनी प्रायोजित केलेलं आहे. आणि बाउंड्री स्पॉन्सर्स खोंडे ब्रदर्स, खोंडे बंधू ज्वेलर्स. बॅनर प्रायोजक योग FX अकॅडमी, योगेश शिंपी, SR पाटील कन्स्ट्रक्शन, संदीप पाटील. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉल वसूलण्याचा प्रयत्न, परंतु शुभम नावाची भिंत होती, निश्चितच षटकाराला सिंगल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. असं 2 वेळा झालेलं आहे. जवळपास 10 धावा फक्त फिल्डिंगने वाचवलेल्या आहेत. तर जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी आणि त्याही पेक्षा जबरदस्त क्षेत्ररक्षण दोन्ही संघाकडून वार आणि पलटवार बघायला मिळत आहेत. फुल टॉस चेंडू आणि अविनाश देवर सारखा फलंदाज फुल टॉस चेंडू सोडणार नाहीये. फुल टॉस चेंडूवर फुल टॉल वसूल केलेला आहे. बघा असं म्हणतात हिंदीमध्ये आमचे साथी समालोचक असं म्हणत असतात सौरभ सिंग राजपूत कि घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस नहीं डालनी चाहिए. जबरदस्त तडाखा दिलेला आहे या षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे फेअर डिलिव्हरी. चौथं षटक संपलेलं आहे. अब तक 56, 1 गडी बाद. या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य देव माझा कन्स्ट्रक्शन, सतीश मराठे. 36 चेंडू आणि 68 धावांची आवश्यकता. 11.33 च्या सरासरीने फलंदाजांना धावा कराव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. आपण बघत आहात श्री चषक 2025. टॉस का बॉस ॲडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्म. आणि मॅन ऑफ द मॅच च्या ज्या ट्रॉफीज आहेत त्याचे प्रायोजक आहेत वाल्मिकराव पाटील, महालक्ष्मी मोबाईल NX, आपल्या माणसाची दुकान. बघा चांगल्या फलंदाजाला आपण फुलटॉस आणि शॉर्ट ऑफ लेंथ मुळीच टाकू शकत नाही. 62 धावा, 1 गडी बाद. जबरदस्त फलंदाजी करतोय बबलू. 13 चेंडू 29 धावा काढून बबलू बोरसे खेळतोय. फुल टॉस चेंडू आणि या चेंडूला मिस केलेला आहे. फुल टॉसला पण मिस करू शकत नाही कारण की फुल टॉस हा एक असा चेंडू असतो ज्याच्यावर आपण खोऱ्याने धावा कमवू शकतो, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करू शकतो. 62 धावा झालेल्या आहेत आणि आता येणाऱ्या 34 चेंडूंमध्ये सुद्धा 62 धावांची आवश्यकता आहे. तर अर्धा टप्पा आपण पार केलेला आहे. आणि धावसंख्येचा पाठलाग करताना असे शॉर्ट बॉल आपण टाकू शकत नाही, टिच्चून मारा करावा लागेल. अकॉर्डिंग टू द फील्ड ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला मारा करावा लागेल आणि क्षेत्ररक्षकांसाठी काही कॅचेसच्या संधी निर्माण कराव्या लागतील. ॲज अ फिल्डर म्हणून धावबादच्या सुद्धा काही संधी निर्माण कराव्या लागतील. त्यासाठी चांगले फिल्डिंग एफर्ट द्यावे लागतील. परंतु आता अविनाश देवरे लईत येताना दिसत आहेत, सूर गवसलेला दिसतोय.
मनोज तायडे. ओ हो हो, याला म्हणतात माइंड गेम. एक तेरी तो एक मेरी, वार आणि पलटवार बघायला मिळत आहेत. बघा, मैदानात कोणीच कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो मित्रांनो. प्रत्येकाला जिंकायचं असतं, जिंकायसाठीच खेळायचं असतं. उलटा चेंडू ऑन साइडला. एक धाव मिळते. लिगामेंट 11चा संघ फलंदाजी करतोय. ओ, अक्रॉस द लाईन, स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रेमने चेंडू अडवलेला आहे. 65. 31 चेंडू 59 ची गरज. या षटकातला हा शेवटचा चेंडू मनोज तायडे यांचा. ओ, बघा, या ठिकाणी हा झेल नव्हता, होता परंतु अवघड होता. परंतु आपण जर विचार केला असता की आपण चौकार थांबवू शकतो, एकच धाव देऊ शकतो, असं होऊ शकलं असतं. परंतु झेलासाठी गेलेले चौकार मिळालेला आहेत. 5वं षटक संपलेलं आहे. लिगामेंट 11 69 धावा, एक गडी बाद, 30 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 55 ची आवश्यकता. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत डॉक्टर मनीष चौधरी, स्माइलिंग नीज अर्थात नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर. तर जो संघ फलंदाजी करतोय त्या संघाचं नाव आहे छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं नाव आहे श्री क्रिकेट क्लब. 30 चेंडूत 55 ची आवश्यकता. 11च्या सरासरीने धावा कराव्या लागतील आणि या ठिकाणी पंचांचा जो पंखा फिरलेला आहे त्याचा अर्थ असा असेल की आता बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुरू होईल, 6वं, आणि 3 क्षेत्ररक्षक आता 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहतील. वेळेचं भान ठेवायचं आहे मित्रांनो. यानंतर अजून एक सामना आहे. बॅकवर्ड पॉइंट कडे तेज तर्रार सिंगल, चित्तेच्या फुर्तीने अविनाश देवरे यांनी एक धाव घेतलेली आहे. 70 धावा, 6वं षटक, 29 चेंडू आणि 54 ची आवश्यकता. फटका चांगला आहे, संपर्क चांगला आहे. अविनाश देवरेच्या बॅट मधून येतोय षटकार.
यावेळेस डायरेक्ट हिट, परंतु चेंडू कुठे फेकलेला आहे ते समजायला मार्ग नाहीये. समोरच टप्पा टाकून दिलेला होता. 22चा इशारा. 77 लॉस ऑफ 1. 77 धावा, 1 गडी बाद. सहावं षटक सुरू आहे. 27 चेंडू 47 ची आवश्यकता. अविनाश देवरे 16 चेंडू 33 धावा काढून खेळतायत, तर बबलू 17 चेंडू 32 धावा काढून खेळतायत. ऑप्शनच्या बाहेर चतुराईने गोलंदाजाचा गतीचा वापर केलेला आहे. गोलंदाजाची जी गती आहे तिचा वापर करत या चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने ग्लाइड केलेलं आहे. बघा, काही फटके आपण बघितले असतील बबलूचे, ताकदीने टोलावलेले फटके होते. ताकद या अगोदर आपण बघितली, परंतु आता आपण जर बघितलं त्याला आपण म्हणतो नजाकत. तर ताकद आणि नजाकत दोन्हींचा अद्भुत संगम बबलू बोरसेच्या बॅटिंग मध्ये बघायला मिळतोय. आणि संघाला गरज असताना दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. उलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, व्हॅकंट एरिया, आणि हा चौकार असेल. खोंडेबंधू ज्वेलर्स यांच्या होर्डिंगला जाऊन मानवंदना देणारा हा चौकार. ऍक्शन बद्दलचा हा 68 धावांची भागीदारी झालेली दुसऱ्या गड्यासाठी. हा नो बॉल असेल. सव्वीस चेंडू 40 ची आवश्यकता. बाळा निंबाळकर आता कर्णधार गोलंदाजीला आलेले, आणि पहिला चेंडू असेल फ्री हिट है ना. बॅटिंग पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक. आणि हा षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायण पाटील. 90 धावा पूर्ण. 25 चेंडू आणि 34 ची गरज. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा आजचा संपूर्ण दिवस थरारक सामन्यांनी गाजवलेला आहे. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने 1 धाव. 6 षटकांची समाप्ती. 91 धावा, 1 गडी बाद. अविनाश देवरे आणि बबलू बोरसे यांच्यामध्ये भागीदारी किती झालेली त्याकडे आपण वळूया.
73 धावांची दुसऱ्या गड्यासाठीची ही भागीदारी. जबरदस्त फलंदाजी करतायत बबलू बोरसे आणि अविनाश देवरे. एकवीस चेंडूत 45 धावा काढून खेळतोय बबलू बोरसे. 16 चेंडूत 33 धावा अविनाश देवरे. चोवीस मध्ये 33 ची गरज. दीपक राजपूत ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. एक अवांतर धाव. 24 चेंडू 32 ची गरज. आता गुच्छात विकेट हव्यात श्री क्रिकेट क्लबला आणि या षटकाराने बबलू बोरसेचं झंझावाती अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. कौन बड़ा जो संकट में टीम के साथ खड़ा वो सबसे बड़ा. आणि बबलू बोरसेने संकट समय आपल्या संघासोबत उभं राहून दाखवून दिलेलं आहे की मी सुद्धा आहे. मागचा सीझन थोडासा खराब गेलेला होता. एकच मोठी खेळी बघायला मिळालेली होती. 98 धावा झालेल्या आहेत. 22 चेंडू 51 धावा. बबलू बोरसे यावेळेस पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 3 चौकार आणि 5 षटकार या खेळीत होते. 99 धावा. संकट समयी जो आपल्या टीम बरोबर उभा असतो तोच सर्वात मोठा खेळाडू असतो आणि बबलू बोरसेने एक चांगली भागीदारी रचली होती. डॉक्टर मनीष चौधरी दुर्दैवाने धावबाद झालेले होते परंतु त्यानंतर अविनाश देवरे यांच्या समवेत जबरदस्त भागीदारी रचलेली होती. डॉट बॉल खाली राहिलेला आहे. 21 चेंडू 25 ची गरज. यावेळेस भागीदारीला ब्रेक. पूर्णविराम. अविनाश देवरे. कॉट कैलास. बोल्ड दीपक. सागर धनराळे या षटकातले 2 चेंडू बाकी आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. हात मोकळे करण्याची संधी. दुर्गेश चेंडू अडवतायत. दरम्यान सागर एकेरी धावेने आपलं खातं उघडतोय आणि 100 धावा लिगामेंट 11च्या फलकावर लागताय. 100 अप. षटकातला शेवटचा चेंडू असेल दीपकचा. समोर असतील बबलू. ओ लीडिंग एज होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. 7 षटकांची समाप्ती. 101 2 गडी बाद. श्री चषक क्रिकेट स्पर्धा
आणि आता 18 चेंडू 23 ची आवश्यकता लिगामेंट 11 संघाला विजयासाठी. श्री चषक क्रिकेट स्पर्धा चौथं पर्व. फुलटॉस चेंडू, हवाई फायर, गगनचुंबी षटकार. श्री चषक 2025 चा ब्रँडेड षटकार आलेला आहे तो बबलू बोरसेच्या बॅट मधून. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायण पाटील. अबोध वेस्टलाइटचा हा नो बॉल आहे किंवा नाही. टीव्ही एम्पायर टू डायरेक्टर. जळगावच्या या शिवतीर्थावर पडलेल्या गुलाबी थंडीत जबरदस्त तडाखे देतोय बबलू बोरसे. फेअर डिलिव्हरी, वैध चेंडू, षटकार. 107 बॉल पर रन. हो 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 हो, चांगला फटका. बबलू आता स्मार्ट क्रिकेट खेळतोय. माहितीये चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. खराब चेंडूवर मोठे तडाखे दिल. चांगल्या चेंडूंना सन्मान एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न असेल. 108 8वं षटक सुरू आहे. लिगामेंट 11 विजयाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करताना. 16 चेंडू 16 ची गरज. एकशे 9 धावा, 15 मध्ये 15 ची गरज. चांगला फटका. रिप्लेच्या माध्यमातून एकदा बघूया. राईट आर्म राऊंड द विकेट अँगल क्रिएट करून शरीराचा वेध घेण्याचा प्रयत्न आणि घुटना टेक और ये सिक्सर देख. जबरदस्त तडाखा. या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. 115. चौदा चेंडू आणि 9 ची गरज. फटका फसलाय. रोहित जबरदस्त कॅच घेतलेला आहे. चांगला रनिंग कॅच. अठ्ठावीस चेंडूंमध्ये 66 धावांची धडाकेबाज खेळी केलेली आहे.
विक्रांत पाटील उर्फ विक्की राजे. वन 1-5 लॉस ऑफ 3 आफ्टर 8. 12 चेंडू 9ची गरज. चांगला फटका, झेल सुटलाय बघा. कुठेतरी आता गुच्छांमध्ये विकेट मिळाल्या असत्या आणि कमबॅक करण्याची कुठेतरी संधी सुद्धा मिळालेली होती, परंतु या झेलचं वर्णन आपण असं करू शकतो, हाथ तो आया पर मुंह न लगा. 1-1-6. 11 चेंडूत 8ची गरज. ओ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. विक्रांत पाटील बघा, ज्या ठिकाणी सिंगल डबलने काम होतंय, आपण आजचा सकाळचा पहिला सामना जर बघितला असेल तर सचिन पटेल नॉन स्ट्राईकला होते. 5 चेंडू 6 धावा असं इक्वेशन होतं. फलंदाजाने मोठा फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावली आणि सचिन पटेलला नॉन स्ट्राईकलाच ठेवलं आणि तो सामना एका धावेने हारलेला होता. तर थोडंसं स्मार्ट खेळायची आवश्यकता आहे. कैलास पाटील फुल टॉस चेंडू आणि खराब फटका, खराब शॉट सिलेक्शन. चौथा फलंदाज तंबूत परततोय लिगामेंट 11चा. दीपकने चांगला झेल टिपलेला आहे. जयेश सपकाळे हा लिगामेंट 11 या संघातला सर्वात युवा खेळाडू आता मैदानात दाखल झालेला आहे. 9 चेंडू 8ची आवश्यकता. कैलास पाटील गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका, 1 धाव. आठ चेंडू आणि 7ची गरज. फुल टॉस चेंडू, फुल टॉल या ठिकाणी वसूल करण्यात आलेला आहे. नो बॉलचा इशारा आणि हा सामना लिगामेंट 11 छत्रपती प्रतिष्ठानने 6 गडी राखून जिंकलेला आहे. वेल डन लिगामेंट 11 छत्रपती प्रतिष्ठान. आणि आता या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे बबलू बोरसे. 7 षटकार 3 चौकार 28 चेंडू 66 धावा. बबलू बोरसे या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे. मी डॉक्टर मनीष चौधरी सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते बबलू बोरसेला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. सामनावीराच्या पुरस्काराचं स्वरूप असेल
एक आकर्षक चषक महालक्ष्मी मोबाईल NX चे संचालक वाल्मिकराव पाटील जे स्पॉन्सर्स आहेत, मॅन ऑफ द मॅचच्या चषकांचे प्रायोजक डॉक्टर मनीष, आपल्याला विनंती की आपण समोरच्या मंचाकडे जायचंय आणि जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या बबलू बोरसेला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे आणि त्याचा सन्मान करायचा आहे, त्याचा गौरव करायचा आहे. चला थोरात बंधू, संतोष अप्पा खोंडे.